नमस्कार, आपण पाहतात न्यूज लोकशाही भारत टुडे। आज मी आलेलो आहे मौजे ढाळेगाव येथे। काल मौजे ढाळेगाव या परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे येथील आंबा शेतीचे नुकसान झालेले आहे। तर या संदर्भात आपण येथील स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत। तर माझ्यासोबत आहेत मौजे ढाळेगाव येथील शेतकरी ज्यांचे आंब्याची बाग आहे आणि कालच्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या आंब्याच्या बागेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। तर माझ्यासोबत आहेत मौजे ढाळेगाव येथील बबन सूर्यवंशी, विठोबा सोपान सूर्यवंशी। तर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आपलं स्वागत आहे मामा। हो, एकंदरीत आपल्या या शेतीमध्ये किती आंब्याची झाड आहेत? 90-100 झाड आहे सगळे। म्हणजे किती, 90 आहेत का 100 आहेत? म्हणजे 90 झाडाला फळ लागले, 10 झाडाला नाही, 100 आहे। किती झाडाचं फळ आता कालच्या वाऱ्यामुळे गळून हे झालेलं आहे? सगळ्या झाडाचं सगळंच भरपूर फळ गळाले। तेव्हा ह्या 2-4 झाडांमध्ये चौका एवढं, 3 झाडांमध्ये जेवढं फळ पडले, म्हणजे संपूर्ण बागाचं बागच अशी झाली सगळी। लईच वार होतो सर। तुमच्या अनुमानानुसार किती नुकसान झाले तुमचं? 40 ते 50% सहज झाले बघा। काय थोडं थोडं राहिल्यावर या पाहू। एकंदरीत म्हणजे किती लाखामध्ये हे नुकसान आपण सांगू शकाल? म्हणजे 1-1.5 लाखापर्यंत नुकसान झालं। 1-1.5 लाखात? जेव्हा कालची जी तुम्ही वाऱ्याची परिस्थिती पाहिली, कशा पद्धतीचं वारं होतं का? लई चक्कर असं ते उरले फाट्या तर कधी साहेब असंच झोके खोलाले। बरं ते फाटी मोडायला नाही तेवढा उपकार राहिला। अच्छा, फक्त आता म्हणजे पावसाचं प्रमाण कमी दिसतंय, वाऱ्याचं प्रमाण मोठं, वारं जास्त होतं। अच्छा, तर आपल्यासोबत दुसरे पण शेतकरी आहेत या ठिकाणी आलेले, त्यांच्याकडून मी आपण मनोगत जाणून घेणार आहोत। कसं कालचा एकंदरीत कसा प्रकार होता? भरपूर वारं वगैरे होतं, नुकसान जास्त झालेलं आहे आंब्याचं नुकसान जास्त झालेलं? जास्त झालेलं। अच्छा, म्हणजे वाऱ्याचं प्रमाण जास्त होतं, पाऊस कमी होता? पाऊस कमी होता, वाऱ्याचं जास्त प्रमाण जास्त होतं, वादळी वारा जास्त होता, चक्रवादळ वारा जास्त होता। तर एकंदरीत ही अशी परिस्थिती होती मौजे ढाळेगाव येथील सूर्यवंशी यांच्या शेतामधून आपण बोलत आहोत। एकंदरीत बऱ्याच प्रमाणामध्ये आंब्याच्या झाडाखाली आंबे हे पडलेले आहेत आणि या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याप्रमाणे शिवानंद गुंडेसह संतोष रेड्डी, न्यूज लोकशाही भारत, ढाळेगाव।